भारी. आपलं जे काम आहे ते कुठं सोडायचं? हा, पोस्ट करायची ना आपल्या धर्माची, आपल्या संस्कृतीची, आपल्या परंपरेची, आपल्या सणावारांची, आपल्या जयंत्याची, आपल्या सप्त्याची, आपल्या कीर्तनाची, आपल्या हरिपाठाची, आपल्या काकड्यांची, आपल्या अभंगाची, आपल्या पोशाखांची, आपले जे नियमधर्म आहेत, आपला जो धर्म आहे याची एक नाही, हजार नाही, लाख नाही, कोट्यावधी पोस्ट करा. लोकांच्या डोळ्यात खुपेपर्यंत करा. ते कर्म आहे आपलं. वापरायचं सोशल मीडिया. आपले सण समारंभ, आपल्या जयंत्या, आपले सप्ते, आपले कीर्तन, आपले हरिपाठ, आपले काकडे, आपल्या ज्ञानेश्वरी पारायण, आपले गाथा पारायण बिंदास जगाला दाखवायचे. नाही बघितलं टाकीत राहायचं. एक दिवस तरी येणार दादा, एक दिवस येणार ज्या दिवशी महाराष्ट्रातील तरुण मंडळी काकडा आणि हरिपाठ करेल ना, तेव्हा माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल. विश्वासाने सांगते फक्त तरुण तरुण. आणि सुरुवात झाली आहे बरं का. आज एवढ्या पोरी उभ्या आहेत तिथे, ही बारकी बोरं उभा आहेत. सुरुवात आहे रे ही दादा. आज मंडप भरला ना, सुरुवात आहे ही, सुरुवात आहे बरं का तरुण पिढी. शिवराय तुकोबांच्या कीर्तनात असायचे म्हणून हिंदवी स्वराज्य घडलं. कीर्तनाशिवाय स्वराज्यही घडलं नाही हे सामर्थ्याने लक्षात घ्या. मोठं व्हायला, पैसा कमवायला, यश मिळवायला, प्रसिद्धी मिळवायला पैसा लागत नाही, ज्ञान लागतं. आणि ज्ञानाच्या जोरावर माणूस किती मोठा होऊ शकतो. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळे स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप गुलामगिरीत आहे, मी माझ्या साम्राज्याची स्वप्न बघावी का? स्वतःवर विश्वास आहे, ज्ञानावर विश्वास आहे, धर्मावर विश्वास आहे. आणि एवढं कमी सैन्य, एवढी कमी खजिना, एवढी कमी माणसं, एवढी कमी घोडदळ पायदळ असताना माझ्या शिवरायांनी त्या सत्ताधीश मुघलांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे माझा हिंदवी स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहे आम्ही. आम्ही छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायचं नाही बरं का. कमी मार्क पडले, गेला लिंबाकडं. व्यापार खचला, गेला हिरीकडं. पोरगी नाही म्हणली, गेला नदीकडं. इतक्या छोट्या गोष्टी सामर्थ्याने उभे राहा, काही होत नाही. मागे पुढे उभा आणि आघात नाही, खचू नका, बिलकुल खचायचं नाही. काय त्रास व्हायचा ते होऊ द्या, किती संकट वाट्यात यायची येऊ द्या, किती अपयश पदरात पडायची पडू द्या, किती लोकांना नावं ठेवायचं ठेवू द्या, अरे किती जगाने पाय खेचायचं खेचू द्या. फक्त विश्वास पांडुरंगावर ठेवा. आणि त्या पांडुरंगाने मस्तकावरचा हात काढला नाही तर जग जिंकायची ताकद या व्यक्तिमत्वात आहे. फक्त पांडुरंगाने मस्तकावर हात ठेवला. घालवणी या भार राहिलो निश्चिंत निर्विले संत विठोबाशी. काय केलं आम्ही? हरिमुखे. फक्त मुखात त्याचं नाव आहे. संसार सुखाची करायची ताकद आहे. अवघाची संसार. फक्त जाईन गे माये, गेले नाही जाईन म्हणते. गेले का? नुसतं जाईन म्हणलं तरी संसार सुखाचा आहे. गेल्यावर तर काय विचार करता? अवघे चित्र लोक आनंदाचे आता चरणी जगन्नाथाचे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ. किती देतो रे पांडुरंगा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु माऊली वर्णन करतात. काय केलं देवा? तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षदा आपदी आमुते. अरे तूच गुरु, तूच बंधू, तूच पिता, तूच माय. अरे राखतो तू, सांभाळतो तू, जाणवतो तुला, कळतो तुला. आणि या सगळ्याचा भारही तुझ्यावरच की रे. काय केलं आम्ही? हरिमुखे. एवढंच तर केलं. ती कर्मात राहून, बंधनात राहून. कर्मबंधन कोणाला सुटलं नाही योग्याच्या पलीकडे. दुसरं आहे वासनेचं. तुम्ही विषयाकडे येता ना, 4 बंधनात बांधलेली माणसं आहे आपण. प्रथम आहे कर्म, द्वितीय वासनेच्या संगे नको जाऊ. या मनापासून निर्माण झालेली वासना इतकी बेकार आहे. माऊली वर्णन करतात. विवेकाते बोलवी संतोषाची चाड लावी, बैसीजे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकाला विसरायला भाग पडते, संतोषाला चाड लावते, बसल्या जागी फिरवते. ते मन आहे बेकार आहे. काय गॅरंटी तुम्ही इथे, तुमचं मन इथे. चालू कीर्तनात एक बाई अशी करत होती. म्हणलं आई या काय करताय? म्हणली कुलूप लावलंय, ओढून बघितलं नाही लागलंय का नाही. आता थांब जरा आई, काही फायदा नाही. अष्टमस्कंदामध्ये भागवताची एक कथा आली. 2 ब्राह्मण काशीला जात होते. काशीला जात असताना एका ब्राह्मणाचं मन वासनेकडे वळालं आणि त्याने त्याच जागेवर विसावा घेतला. वेश्याचं घर होतं तिथे. त्या वेश्याच्या घराकडे एका ब्राह्मणाचं मन वळालं. दुसऱ्याने विचार केला, अरे आपण जगाच्या मालकाकडे चालू, असं वासना विरहित होऊन चालणार नाही. एकाने मन सावरलं आणि काशीला गेला, एकाला मन सावरलं नाही, तो वेश्येकडे गेला. दोघांचा कालांतराने नियमानुसार मृत्यू झाला. मृत्यू झाल्यावर यमाच्या दरबारामध्ये पाप पुण्याचा हिशोब मांडायला चालू केला. चित्रगुप्ताने सांगितलं काशीला गेलाय तो नरकात आणि तिच्याकडे गेला तो स्वर्गात. लोक म्हणतील एकतर तू महाराज नाही नेता, आम्ही माणसं. आता मंडपात येऊन मी नरकच आहे, मग घरीच बसलेलं बरं ना.
एकतर माझ्या बोलण्यात चुकलं किंवा तुमच्या ऐकण्यात चुकलं, दोन्ही चुकलं नाही, अगदी बरोबर आहे. ते म्हणतात असं कसं झालं, असा परमार्थ असतो का? माऊली, वासना इतकी वाईट आहे जे देवालाही कलंकित करते. सगळ्या जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात ब्रह्माचं मंदिर आहे. पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर इन होल वर्ल्ड. जर पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठंच नाही. त्याचं कारण आहे यडकमदन केवळ पंचनन, यडकमदन केवळ पंचनन, यडकमदन केवळ पंचनन, यडकमदन केवळ पंचनन, मदन केवळ पंचनन, मदन केवळ पंचनन, यडकमदन केवळ पंचनन, यडकमदन केवळ पंचनन. मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. केवळ पंचनन, मदन केवळ पंचनन, यडकमदन केवळ पंचनन, यडकमदन केवळ पंचनन. तुम्ही समजून काही थंडा भल्या भल्या शिलावीला पट्टा, समजून गाईला थंडा भल्या भल्याची लावीला पट्टा, समजून काही थंडा भल्या भल्या शिलावीला, तुम्ही समजून गाईला थंडा भल्या भल्याची लावीला पट्टा, भल्या भल्या शिलावीला पट्टा. तुम्ही समजून काही थंडा भल्या भल्याची लावीला पट्टा, समजून नका तुम्ही थंडा. समजून काही थंडा भल्या भल्या शिलावीला पट्टा, तुम्ही समजून काही थंडा भल्या भल्या शिलावीला पट्टा. तुम्ही समजून गाईला थंडा भल्या भल्याची लावीला पट्टा, तुम्ही समजून गाईला थंडा भल्या भल्याची लावीला पट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा. कळलं त्यालाच कळलं. भल्या भल्या शिलावीला पट्टा, ही वासना तिला थट्ट समजू नका. भक्तिसूत्र सांगणारे नारद आयुष्यभर श्रीमद नारायण 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 हरि नारायण नारायण हरि नारायण, भजमन नारायण 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 आयुष्यभर नारायण नारायण. भक्तिसूत्र, भक्ती वैराग्य ज्ञान ज्यांच्या नामचिंतनाने तरुण व्हावं ही ताकद ज्या नारद मुनीमध्ये, ते नारद मुनी वासनेच्या आहारी गेले, आयुष्याची थट्ट झाली. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले, सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी संत वाहत होती. शांत पाण्यात त्यांना दिसलं एका मासोळीच्या मागं बरेच मासे लागले. कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतात. कळलं की तुम्हाला? मग नारदालाही वाटलं बायको असावी. कोणाला वाटत नाही सुंदर बायको असावी? प्रत्येकाला वाटतं. टाळकऱ्यांना वाटतं एवढा 2 तास बदल टाळ बदलीला घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे. पखवाजांनाही वाटतं एवढा सुंदर वाजवला घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे. गायकालाही वाटतं एवढा गोड गायला घरी गेल्यावर गळा दाबाय चोळायला. तुमच्या दाबल्यावर आमचं कसं व्हायचं? चोळायला बायको पाहिजे की नाही? बायको पाहिजे. कोणाला वाटत नाही? प्रत्येकाला वाटतं बायको पाहिजे. नारद म्हणले मलाही पाहिजे. गेले देवाकडे, देवा बायको. देव म्हणले कर ना मग, तू दे. आता मी कुठून देऊ तुला? 16,108 आहेत, मला 2-4 दे. तुम्हाला काय वाटतं रे? आजची पिढी धर्माची मस्करी करतो आपण. देवाने काय मज्जा म्हणून 16,108 बायका गेल्या? हा,
16,100 पोरी कंसाच्या कारावासात आहेत. त्यांनी जगाच्या मालकाकडे याचना केली, देवा कारावासात राहिलेल्या पोरी आम्ही लोक आम्हाला कधीच पवित्र समजणार नाहीत. जर आमचा स्वीकार केला तर आम्ही जिवंत राहू, नाही तर आम्ही जीव सोडून देऊ तुमच्या चरणावर. देव म्हटले मी तारणहार आहे, मी मारणाऱ्यातला नाही आहे. माझ्या विठ्ठलाचं मन फार मोठं आहे. कृष्णाने प्रत्येक पोरीला स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला, कारण त्यांना पावित्र्यानं जगता यावं, जगाने त्यांचा स्वीकार करावा. म्हणून प्रत्येक मुलगी कृष्णाचं नाव लावते, पण एकाही स्त्रीच्या अंगाला माझ्या कृष्णाने स्पर्शही केला नाही. तो हिंदू धर्म, तो सनातन धर्म, ती परंपरा, तो वारकरी संप्रदाय. भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे काय कृष्ण. आणि 8 बायका देवाकडं आल्या, देवानं केल्या 16,106 घरं फिरले नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. माऊली वर्णन करतात, जिथे तिचे भूत तेथे मानी, जे भगवंता भक्तियोग निश्चित जाण माझा. माऊलींचं वर्णन आहे, सर्वागटी राम देहादी एक सूर्यप्रकाश भरला घनदाट. हे सगळंच तर त्याच्यामुळे. शंकराचार्याचं वर्णन आहे, करारविंदे वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला कृष्ण गोविंद हरे मुरारी ती भक्ती ते वात्सल्य खिलाते नहीं. अच्युतम केशव कृष्ण दामोदर राम नारायण जानकी वल्लभ. अच्युतम केशव कृष्ण दामोदर राम नारायण जानकी वल्लभ. राम नारायण जानकी वल्लभ. नारायण राम बन के कभी श्याम बन के प्रभु
इन मुश्किल से कह दो मेरा प्रभु बड़ा है, इन मुश्किल से कह दो मेरा प्रभु बड़ा है, इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है, इन मुश्किलों से कह दो, इन मुश्किलों से कह दो, इन मुश्किलों से कह